नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती। या सर्वांचा येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। चला बघूया। जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या $12.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे आणि जागतिक सोयाबीन बाजारातील तेजीचा फायदा जर देशांतर्गत सोयाबीनच्या भावाला झाला तर 100% त्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव वाढणार, याबद्दल कसल्याही प्रकारची साशंकता नाही। पण खरंच आंतरराष्ट्रीय तेजीचा देशांतर्गत सोयाबीन भावाला फायदा होणार का, यासाठी सध्याची सोयाबीनची स्थिती बघा आणि या स्थितीनंतर त्याचा फायदा किती आणि कसा होणार ते समजून घ्या। आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4200 ते 4500 च्या दरम्यान आहे। 1 जून नंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री वाढणार, कारण खरीप हंगामासाठी खत बियाणांची खरेदी जी करायची त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, म्हणून उरलं सुरलं सोयाबीन बाजारात येण्यासाठी सुरू होणार आहे। आता जे उरलं सुरलं सोयाबीन बाजार समित्यांमध्ये येईल, यामुळे मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा अचानक बाजारपेठेमध्ये येईल, त्यामुळे सोयाबीनचा भाव 200 रुपयांनी घसरणार। बाजारभाव पातळी 4000 ते 4400 च्या दरम्यान स्थिरावणार। 15 जून नंतर सोयाबीनच्या भावात पुनश्च एकदा सुधारणा दिसेल, कारण सोयाबीनची विक्री कमी होणार, ज्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावातील तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारात आपणास मिळताना दिसू शकतो।
जर या शक्यतांचा विचार केला तर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी 200 ते 300 न वाढून 4200 ते 4600च्या दरम्यान येताना दिसणार आहे। म्हणजे येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावात जास्त सुधारणा होण्याची शक्यता नाही। भाव आपल्याला इथून पुढे जैसे ते दिसणार आहेत, फार तर 200ची तेजी आणि 200ची मंदी या प्रकारचं समीकरण बाजारात राहणार आहे। म्हणून येत्या 30 दिवसात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव तेजी मंदी राहणार, म्हणजे भाव वाढीची शक्यता या ठिकाणी अत्यल्प आहे। मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर 4500च्या आसपास इथून पुढे कधीही सोयाबीनचा भाव आपणास मिळाला तर तिथं 50% सोयाबीन विक्री करा। उरलेलं 50% सोयाबीन तिथून 100-200ची तेजी जर मिळण्याची शक्यता असेल तर तिथं विका, ज्यामुळे होईल आपला फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।